पटकन. हाय फ्रेंड्स, नमस्कार, जय महाराष्ट्र. चला जरा उशीर झालाय. हो हो बाबूला द्यायचे. लालू उशीर झालाय कारण थोडेसे बाहेर गेले होते. इथं खायला द्यायला यायचं म्हणजे खूप मोठं टेन्शन असतं. इथं भांडणाचं. 2 मिनटं थांब. सगळ्यांनी खावा मिळून. खावा. हे बघा लंगडू, हे लंगडू याला पण खाऊ द्या. कारण इथं लोक खूप भांडायला असतात त्यामुळे मला खूप टेन्शन येतं की काय करायचं काहीतरी. चला चल पटकन ये. चल ये तू ये चल 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 पटकन चल ये बाबू, ये लवकर ये. चल ये. दोघांनी खायचंय. घ्या पटकन खाऊन घे. हे काय दिले, घे बाळा, खा पटकन. आणि खूप घाबरतात लेकरं बघा. ए अरे जा ना, घे पटकन. बघा हा हिरो इकडे. चल ये काळू, ये पटकन. ये लवकर खाली, ये लवकर पटकन ये. रॉकी भूक लागली रॉकीला. आता जस्ट मी खाली खायला देत असताना एक मॅडम की तुम्ही डॉगींना खायला का देता. आता बघा हे आले ना इलेक्शनवाले, हे बघा. आणि दिवसभर सकाळी 7 वाजले की ह्यांच्या आवाजाचा इतका त्रास होतो. मुक्या प्राण्यांचा ह्या गोष्टीचा त्यांना त्रास होत नाही, पण कुत्री भुंकली, कोणतरी काय कुत्र्यांचं यांना नको त्या गोष्टीचा यांना त्रास होतो. तिथं नाही त्यांची बोलायची ताकद. आणि इथं बघा, इथं मला बोलायला आलेत की तुम्ही यांना खायला का देतात. गावाकडे शेतकरी लोक एखादा तुकडा का व्हायना लेकरांना देतात हो. पण हे शहरातली सुशिक्षित बेकार की ज्यांना फक्त शिक्षणी ज्ञान आहेत, सगळेच आहे असे आहेत असं नाही. हे नो, मी बोलते ना, कळते ना मी बोलते ते. ब्राउनी काय मस्ती जर ब्राउनी इतक्या उंच उड्या टाकतो ना. चुप ब्राउनी, नो. खाऊ दे रॉकीला खाऊ दे. मी तुम्हाला देते 2 मिनटं दा. चुनू देते मी. ब्राउनी गाडी पडेल माझ्या मग तर देणार. ब्राउनी किती उंच उडी मारते. तुला इकडे देते प्लायवरती तिथे बघ खाली. सगळ्यात फास्ट खाणारा शर्यत लावली तर आमचा ब्राउनी आहे. किती वेळ झाला काळू ओरडत होता कारण मी या सगळ्यांना खायला देत होते पलीकडे त्या मोठ्या ग्राउंडमध्ये. काळू एवढा मोठमोठ्याने ओरडत होता. हे बघा आली आमची. फक्त राधाने खाल्लेलं नाही आहे, बाकीचे सगळ्यांनी खाल्लेले. राधा आणि राणी राहिलेली. राधा आणि राणी राहिलेली आहे. सगळ्यांनी खाऊन झालेलं आहे काय. बाकीचे पण तिकडं खाऊन मस्त झोपलेले आहेत. नो चला राधा चल, तुम्हीच 2 जणी राहिले आता. हे ब्रूस नो आहे, ब्रूस नाही इकडे. चल राधा, ब्रूस त्या दोघींना खाऊ दे रे. बघा आता हा नाहीच त्या दोघींना खाऊन देत. खूपच खतरनाक झाले. ब्रूस त्या दोघींना खाऊ देत बरं का. हाय बाबू. हाय फ्रेंड्स, नमस्कार, जय महाराष्ट्र. कसे आहात सगळे? मस्त ना. हे बघा आमची लेकरं. हे मीरा, हा राजा आणि हा ब्रूस. आता हा तिकडनं ब्राउनी खाऊन इकडं आले म्हणून ह्यांची चालली आहे भांडणं की त्याला नाही द्यायचं म्हणून तो तिकडनं काळू भुकतोय. आणि हे इकडनं ह्यांची तर इथं छान झाडले आज मस्त, म्हणून आज यांना खालीच देते खायला.
कारण उशीर पण झाला. नशीब इथं झाडले. ब्राउनी तू खाल्लायस, तुला देणार नाहीये. हो काळू येते. काळू बघा तिकडनं ओरडतोय. तिकडं वरती पोलच्या पलीकडे काळू आहे. आणि हे बघा लोक इथं छान झाडले स्वच्छ, अजिबात माती नाही. त्यामुळं मी न पेपर टाकताच दिले, कारण अंधार झालेला आहे. अजून टेकडीवरती जायचं आहे. ए इकडे या, हे घ्या. नो मस्ती, नो भांडण. डोस घे. अगोदर यांना दिलं होतं. ते तुला त्रास देतात दंतू, तुला कळत नाही का? स्वतःसाठी जरा हे राहायचं, स्वतःचं संरक्षण करून घ्यायचं. तो राजा ह्याच्यावरती जोरात ओरडून गेला. तू चल ये इकडे, तुला खायला देते. चल ये. आज खायचं बहुतेक पुरणार नाही, कारण मी 7 ते 8 किलो फूड आणलं होतं. चल तुला डब्यात आता पेपर पण संपले आहेत बाळा. दंतू ए दंतू, कशावरती देऊ रे बबडे? चला आईचं सापडलं. यूज अँड थ्रोचे बाऊल आणलेच होते. म्हटलं पेपर संपले की घरात काही कार्यक्रम असला की आम्ही देणार नाही आहे. महागारी गपचूप निघायचं. काय कळलं काय राजा? तू का माझ्या दंतूवरती ओरडला रे? होय. यूज अँड थ्रोचे बाऊल होते त्याच्यामुळे. चला, कारण कधी संपतील पेपर सांगता येत नाही, कारण बरेच डॉगे असतात आपले. हे बाई ह्यांचं खाऊन झाले. किती नखरे करतायत. निघा तुम्ही निघा. अर्धा तास होऊन गेला. इथे वरती मॅडमची जिम आहे आणि इथं अनेक लोक पतंग उडवायला येतात. ज्यावेळेस मी तिथं पाणी भरायला गेले तर माझ्या गळ्याला दोरी अडकली. कमीत कमी अर्धा तासपेक्षा पण जास्त वेळ झाला की मी तो पतंगाचा दोरा ओढते संपण्यात. जर म्हणजे माझी 2 वेळा ही अवस्था झाली तर खरं तर या पतंग उडवण्यावरती पतंग बनवण्यावरतीच बंदी आली पाहिजे. पण आपलं सरकार इतकं घाणेरडं 3rd क्लास सरकार आहे ना, की म्हणजे कितीतरी जणांचे जीव गेले. ह्या झाडावर काही दिवसापूर्वी पतंगाचा मांजा होता आणि पक्षी अडकलेला होता, तर एका दादांनी त्यांना शिडे आणून काढला. खरंच कृपा करून या पतंग उडवण्यावरती बंदी आणा, नाही तर खरंच अनेक जीवांचे प्राण जातील, मुक्या जीवांचे. बघ आमची लाली 1 मिनटं, मी वरतीच येते. चल टेकडीवरती बाबू. चल गुडिया, चल ना गुडिया, खूप अंधार झालाय. चल बघितले का किती आनंद आणि किती खुशी आहे माझ्या लालीला. चल बाबू, चलो लाली थांब, मी खायला देते. फक्त उड्या नको मारू प्लीज. एकतर खूप अंधार झालाय, मला खूप भीती वाटते. बघा खूप भीती वाटते, कारण इकडं कोणच नाही. सगळे दारुडे लोक बसतात दारू प्यायला, मग घरातले पण ओरडतात. लाली देते ना, ये बाबा देते ना. चला मागे चल. चुकाचं नाही हे काम करणं, म्हणजे खरंच इतकं अवघड. लाली खूप उशीर झालाय, मी जाते आत्ता. काय बाय डॉन, बाय.